तर मित्रांनो, बाईकथा एके स्टोरी टेलर मध्ये तुमचं स्वागत आहे. जर तुम्हाला या चॅनलवरती बाईकथा पाठवायची असल्यास तर मी चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर कथा पाठवावी. सीझन 1 भाग 2. बाईकथेचं नाव आहे गावावर संकट आलं. रात्र चढत चालली होती आणि पाऊस मुसळधार पडत होता. गावात वारा जोरात वाहत होता, जणू काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. गावातील लोकांनी कधीही अशी विचित्र रात्र अनुभवली नव्हती. गावाचा मुख्य रहिवासी रघु काका आपल्या जुन्या घरात एकटे बसले होते. वीज कडाडत होती आणि त्याच्या घराच्या खिडक्या जोराने आपटत होत्या. अचानक दारावर जोरात थाप पडली. त्यांनी दरवाजा उघडला तर समोर गावातले सर्वजण घाबरलेले उभे होते. काका, काहीतरी भयंकर घडतंय. नदीच्या पलीकडे असलेल्या जुन्या वाड्यातून आवाज येत आहेत आणि पाणी अचानक कोरडं पडलंय. एक जण घाबरून म्हणाला. रघु काकांनी काठी घेतली आणि गावकऱ्यांना सोबत घेऊन त्या वाड्याकडे निघाले. रस्ताभर सगळीकडे धुकं पसरलेलं होतं. झाडं वाऱ्यामुळे जणू काही हातवारे करत होती. जेव्हा ते वाड्याजवळ पोहोचले तेव्हा तिथलं दृश्य अंगावर काटा आणणार होतं. वाड्याजवळ पोहोचल्यावर सर्वजण थबकले. वाड्याचा दरवाजा स्वतःहून हलत होता, जणू आतून कोणीतरी बाहेर येण्याचा प्रयत्न करत होतं. रघु काकांनी ठरवलं की आज जाऊन पाहू, पण गावकऱ्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. काका, हे ठिकाण शापित आहे, येथे गेलो की परत येणं शक्य नाही, एक जण घाबरून म्हणाला. रघु काकांनी निर्भयपणे मशाल पेटवली आणि वाड्याच्या आत पाऊल टाकलं. आत जाळ्याला उंच झुंबारांचा थरारक प्रकाश चमकत होता. भिंतीवर जुन्या पोतड्या, गंजलेली हत्यार आणि विचित्र चित्र दिसत होती. हवेत एक विचित्र वास पसरलेला होता. अचानक मागून दार जोरात आपटल्याचा आवाज झाला. गावकरी भीतीने दाराकडे धावले, पण दार आतून बंद झालं होतं. रघु काकांना मागे वळून पाहण्याची संधीही मिळाली नाही, कारण मागच्या अंधारातून एक हसरा चेहरा चमकला. तो चेहरा मानवी नव्हता. तितक्यात एका कॉपरतून एक भयावह आवाज आला. इथे येण्याची कहाणी संपते आणि त्याची सावली इथे कायमची राहते. रघु काकांचे हात थरथरत होते, पण त्यांनी मशालेचा प्रकाश त्या आवाजाच्या दिशेने वळवला आणि समोर जे दिसलं ते पाहून त्यांचं रक्त गोठलं. रघु काकांनी मशालेचा प्रकाश त्या आवाजाच्या दिशेने वळवला. समोर एक भयंकर दृश्य होतं. एक जुना लांब माणूस, चेहरा अर्धवट जाळलेला, डोळे पांढरे आणि हाताला गंजलेला भाला घेऊन उभा होता. त्याच्या मागे काळ्या सावल्या हलत होत्या, जणू भिंतीच्या आत काहीतरी जिवंत होतं. तुमचं स्वागत आहे, तो भेसूर आवाजात म्हणाला आणि जोरात हसला. हा 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 हा. हसण्याचा आवाज वाड्याच्या भिंतीवर घुमला आणि जमिनीसह सारा परिसर हादरला. रघु काकांनी धैर्याने जोरात हाक मारली. माझ्या गावाला काही झालं तर तुला थांबवण्यासाठी प्राण पणाला लावीन. तो आत्मा अजून जवळ येत होता, पण रघु काकांनी मनातील भीती झटकून देवाचं स्मरण केलं आणि मशालीचा अंगार त्याच्या दिशेने फेकला. अचानक एक प्रखर प्रकाश वाड्यात पसरला. भिंतीवरच्या सावल्या अर्थकिंकाळ्या देत जळू लागल्या, जणू काही वाड्याचं शापित अस्तित्व भस्मसात होत होतं.
दार आपोआप उघडलं आणि बाहेर थांबलेल्या गावकऱ्यांनी आशेचा निश्वास टाकला. धुकं हटलं, पाऊस थांबला आणि आकाश स्वच्छ झालं. गाव पुन्हा शांत झालं होतं. रघु काकांनी शांतपणे बाहेर येत गावकरकडे पाहिलं आणि थकून जमिनीवर बसले. त्यांनी हळूच वाड्याकडे मागे पाहिलं. तो आता राखेच्या ढिगारात बदलला होता, पण वाड्याच्या दरवाजाजवळ कुठेतरी त्या आत्म्याची लालसर सावली हल्ल्यासारखी वाटली. जणू ती अजूनही पुन्हा जिवंत होण्याची वाट बघत होती. रघु काका आणि गावकरी शांततेने आपल्या गावात परतले होते, पण त्यांच्या मनात एक अनामिक भीती कायम होती. वाडा राखेत बदलला होता, पण काहीतरी अधुरं वाटत होतं. जणू संकट संपलेलं नव्हतं. गावात पुन्हा विचित्र गोष्टी घडू लागल्या. नदीचं पाणी परत लालसर दिसू लागलं आणि गावातील प्राणी अचानक गायब होऊ लागले. झाडांवर कावळ्याची डरकाळी रात्री ऐकू येत होती. लोकांनी पडक्या वाड्याचा विसर पडावा म्हणून तिथे जाणं टाळलं. रघु काकांना रोज रात्री विचित्र स्वप्न पडू लागले. त्यांना स्वप्नात तो जळालेला माणूस दिसायचा, जो त्याचं नाव घेऊन त्यांना वाड्यात परत यायला बोलवायचा. स्वप्नामधून त्याला बोलताना स्पष्ट ऐकू यायचं, हे संपलेलं नाही रघु, माझा शाप अजून जिवंत आहे. एका चांदण्या रात्री गावातील मंदिराचा घंटानाद अचानक थांबला. गावकरी धावत मंदिरात गेले, पण तिथं काहीच नव्हतं. फक्त जमिनीवर एक रक्ताचा मोठा ठिपका होता. काही जणांनी तिथं एक विचित्र सावली फिरताना पाहिली, जी रघु काकांच्या दिशेने चालली होती. रघु काका दुसऱ्या दिवशी गायब झाले. त्यांच्या घराचं दार उघडं होतं आणि जमिनीवर फक्त त्यांची मशाल जळालेल्या अवस्थेत पडलेली होती. गावकरी भीतीने गाव सोडण्याचा विचार करत होते, पण ते जाण्याआधीच एक भयानक घटना घडली. गावाच्या सीमेवर वाड्याच्या जागी तोच शापित वाडा पुन्हा उभा राहिला होता, अधिक भयंकर आणि अंधकारमय. वाड्याच्या दरवाज्यावर कोरलेलं होतं, परत येणं अशक्य आहे. पळाला तरी सावल्या तुमचा पाठलाग करतील. गावकऱ्यांनी मागे वळून पाहिलं आणि अंधारातून त्यांना एक ओळखीचा चेहरा हसताना दिसला. तो रघु काका होता, पण आता तो माणूस नव्हता. तो वाड्याचा नवा शापित रक्षक बनला होता. रघु काकांचा भयावह चेहरा पाहून गावकऱ्यांनी घाबरून पळ काढला, पण जणू काही वाड्याच्या अंधाऱ्या सावल्या त्यांचा पाठलाग करत होत्या. गावाच्या सीमेपर्यंत पोहोचल्यावर त्यांना जाणवलं की ते पुन्हा त्याच वाड्याच्या पायथ्याशी उभे आहेत. जणू गाव एका शापित वर्तुळात अडकले होते. त्या रात्री गावात एक अनोळखी साधू आला. त्याच्या हातात एक भस्माचं भांड होतं. त्याने गावकऱ्यांना शांत केलं आणि सांगितलं, हा वाडा केवळ एक घर नसून शापाचा कारागृह आहे. तो जळालेला आत्मा केवळ पहिला रक्षक होता. आता रघु त्याचा उत्तराधिकारी बनला आहे. हा चक्रव्यूह फोडण्यासाठी वाड्यात दडलेल्या रहस्याचा शोध घ्यावा लागेल. साधूने गावातील तरुण अभि आणि त्याची मैत्रीण सावी यांना वाड्यात जाण्याचं धाडस करायला सांगितलं. दोघांनी दिव्य माळा घालून वाड्यात पाऊल ठेवलं. वाड्यात शिरताच सगळं पुन्हा जिवंत झाल्यासारखं वाटलं. भिंतीवर रक्ताचे ठिपके होते आणि हरवलेल्या गावकऱ्यांचे अस्पष्ट आवाज कानावर येत होते. अचानक वाड्याचा मुख्य दरवाजा आपटून बंद झाला आणि समोर लाल डोळ्यांचा रघु काका उभा होता, भयावह हसत. तुम्हाला इथून जिवंत जाण्याची संधी नाही. आता इथे कायमचं राहायची तयारी करा. अभि आणि सावीला वाड्याच्या गाभाऱ्यात एक शिळा सापडलं, जिच्यावर शापांचं रहस्य कोरलं होतं. ती वाचताच त्यांना कळलं की शाप मोडण्यासाठी त्याग करावा लागेल. कोणाला तरी आपले प्राण अर्पण करून रघु काकांची आत्मा मुक्त करावी लागेल.
तेवढ्यात रघु काका भेसूर हसत गाभाऱ्यात शिरले. अंधार जिवंत होत चालला होता. आबी आणि सावीच्या समोर दोनच पर्याय होते, लढा किंवा बलिदान. रघु काका आत्म्यांच्या रूपात गाभाऱ्यात शिरले. त्यांचे डोळे लालसर जळजळीत होते आणि हातात गंजलेला भाला होता. वाड्यातले झुंबर लालसर तेजात लकलकत होते, जणू संकट अधिक भयंकर होणार होतं. आबी आणि सावीने शिळेवर कोरलेलं मंत्र जोरात म्हटले, पण काहीच घडलं नाही. अचानक साधूंचा आवाज ऐकू आला. त्याग हा स्वार्थाचा नाही, त्याग प्रेमाचा असतो. रघु काका भीषण वेगाने आबीकडे झेपावले. आबीने सावीला वाचवण्यासाठी स्वतःला रघु काकांच्या भाल्याच्या वारासमोर झोकून दिलं. वाराने त्याचा छाती भेदली, पण त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, फक्त एक शांतता होती. आबीचं बलिदान पाहून सावी जोरात किंचाळली, पण त्याच वेळी गाभाऱ्यातून तेच प्रकट झालं. वाड्याचं शापित अंधार आपोआप वितळू लागलं. रघु काकांच्या चेहऱ्यावरचं भयावह रूप नाहीसं झालं आणि ते हळूहळू पूर्ववत होऊन जमिनीवर कोसळलं. सावी आबीच्या जवळ धावत गेली, पण तो शेवटचा श्वास घेत होता. सावी, वाडा आता मुक्त आहे असं म्हणत त्याने डोळे मिटले. वाड्याचा संपूर्ण ढाचा जळून राख झाला, जणू काही तो कधी अस्तित्वाचाच नव्हता. अंधाऱ्या आकाशात तेजस्वी प्रकाश पसरला आणि गावावरचं संकट संपलं. गावकऱ्यांनी शापमुक्त वाड्याची राख विसरून नव्याने जीवन सुरू केलं. पण गावाच्या विशीवर एक जुनी दगडी शिळा अजूनही उभी होती, जिच्यावर कोरलेले शब्द आजही वाचले जाऊ शकतात. त्याग प्रेमाचा असेल तरच संकट संपेल. रघु काका आणि आबीच्या बलिदानाची कथा गावातली एक दंतकथा बनली. रात्रीच्या काळोखात वारा सुटला की लोक अजूनही म्हणतात, कुठून तरी एक शांत आवाज ऐकू येतो. गाव आता सुरक्षित आहे, पण सावध राहा.